आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे असा एक मेवा लाडू जो एक चवदार पण शक्तिवर्धक हिमोग्लोबिन वाढवणारा आणि शरीरासाठी एक नैसर्गिक टॉनिक आहे। न सुटणारा थकवा, केस गळती, थोडंसं वजन कमी करायचं असेल तरी हा एक लाडू रोज एक खाल्लात तर मोठे फायदे पाहायलाच मिळतील। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला मी या अत्यंत पौष्टिक लाडवासाठी काय काय वापरले आहे ते समजेल। पण त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक सुद्धा करा आणि कमेंट सुद्धा करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी सर्वात आधी खसखस भाजून घेणार आहे। तर त्यासाठी मी एक छोटी वाटी खसखस घेतलेली आहे। ह्या खसखसमध्ये भरपूर सारे विटॅमिन्स असतात। तर यामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते। खसखसमुळे मन शांत होतो आणि शांत झोप लागते आणि रात्री शांत झोप येण्यास मदत करते। खसखस ही शरीराला थंडावा देते आणि पाचन सुधारते। ॲसिडिटी, गॅस किंवा बद्धकोष्ठतेची जी समस्या असते ती खसखसमुळे नष्ट होते। खसखसमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असते जे हाडांना आणि सांध्यांना बळकटी देतात। तर तुम्ही इथे बघू शकता खसखस छान भाजलेली आहे। तर आता ह्या खसखसीला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तर आता इथे मी लाल तीळ भाजून घेत आहे अर्धी वाटी। तर ह्या लाल तीळमध्ये पण भरपूर सारे विटॅमिन्स असतात। तर ही लाल तीळ अगदी कमी गॅसवर भाजून घ्यायची, मोठी गॅस करायची नाही। ही तीळ तळतळेपर्यंत अशी उडेपर्यंत भाजून घ्यायची छान। तर हिला मी आधीच भाजून घेतलेली होती पण मी हिचं मॉइश्चरायझर थोडंसं गेलं पाहिजे यासाठी मी हलकीशी भाजून घेत आहे। तर हिच्यामध्ये पण मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते त्यामुळे हाडे मजबूत होतात। तर ही बघा आता आपली लाल तीळ पण भाजून झालेली आहे। हिला पण आता आपण काढून घेऊया। तर आता मी इथे अर्धी वाटी पांढरी तीळ घेतलेली आहे। पांढऱ्या तीळमध्ये पण भरपूर सारे विटॅमिन्स असतात। हिला पण आता आपण एकदम कमी आचेवर भाजून घ्यायचं। हिला पण एकदम तळतळेपर्यंत तीळ असं भाजून घ्यायचं। या पांढऱ्या तीळेमुळे त्वचेचा निखार वाढतो, केस गळणे थांबते आणि केस काळे सुद्धा होतात। खास करून स्त्रियांच्या बाळंतपणानंतर स्त्रियांनी तीळ खाल्ली तर शक्ती येते, तसेच मासिक पाळी नियमित होण्यासाठी उपयोगी ठरते। तर तुम्ही इथे बघू शकता तीळ मस्त तडतडून राहिलेली आहे, उडून राहिलेली आहे म्हणजे ही तीळ आपली छान भाजून झालेली आहे। तर आता हिला पण आता एका परातीमध्ये काढून घेऊया। तर आता इथे मी अर्धी वाटी जवस घेतलेला आहे। या जवसाला पण छान खरपूस होतपर्यंत भाजून घेऊया। तर या जवसामध्ये पण भरपूर सारे विटॅमिन्स आहेत। तर याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदतकार आहे आणि हृदयविकाराचा धोका सुद्धा कमी होतो यामुळे। यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते। जवस खाल्ल्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि वजन कमी होण्यास खूप मदतगार आहे। तर ह्या जवसाला थोडंसं असं खरपूस होतपर्यंत असं भाजून घ्यायचं आणि याच्यामध्ये ओमेगा 3 असल्यामुळे आपली जी केस गळती आहे ती पण आपली थांबते आणि आपलं वजन सुद्धा कमी होतं आणि शरीराला खूप फायदेशीर असतं। तर हे बघा आपलं जवस छान तडतडू लागलेलं आहे। याला पण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तर आता इथे मी 1 चम्मच साजूक तूप टाकलेलं आहे। आता आपण तुपामध्ये टाकून घेणारे साहित्य भाजून घेऊया। तर इथे मी आता अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहे, अर्धी वाटी मगज बिया घेतलेल्या आहे, यालाच टरबूजाच्या बिया असे सुद्धा म्हटलं जातं आणि अर्ध्या वाटी मी सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहे। तर ह्या तिन्ही प्रकारच्या बिया आपण एकत्र तुपामध्ये भाजून घेऊया। तर ह्या तिन्ही बियांमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स असतं, प्रोटीन असतं जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं। तर मगज बीमध्ये आपल्याला खूप सारे विटॅमिन्स बघायला मिळतं। त्यामध्ये मगज बी आपल्या शरीरासाठी ताजेपणा ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे, तसेच आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि ह्या बियांमुळे जे अपचन आहे ते सुधारण्यास मदत होते, हाडे सुद्धा मजबूत होतात आणि भोपळ्यामध्ये सुद्धा
खूप सारे विटॅमिन्स आहे, त्याच्यामध्ये रोगप्रतिकार शक्तीसुद्धा आहे। खास करून पुरुषांसाठी उपयुक्त आहे हे भोपळ्यांच्या बिया। आणि रक्तातील जी साखर आहे ती नियंत्रित ठेवण्यास मदत करते। तसेच सूर्यफुलाच्या बियासुद्धा खूप मदतगार आहे। तर ह्यामध्ये आपल्याला हृदय निरोगी जे आहे आपलं ते मदत होते आपलं हृदय निरोगी राहण्यासाठी, आणि शरीराची हाडे सुद्धा मजबूत होण्यास मदत होते आणि रोगप्रतिकार शक्तीसुद्धा आपली वाढते। तर हे बघा, आपले मगज बी आणि भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया सुद्धा भाजून झालेले आहे। याला पण आता आपण काढून घेतलेला आहे। आणि आता इथे मी पुन्हा एकदा 1 चम्मच साजूक तूप टाकून इथे पाऊण वाटी काजू आणि बदाम टाकलेला आहे। यांचे मी छोटे छोटे काप करून घेतलेले होते। तर याला आता आपण एकदम कमी गॅसवर परतून घेऊया तुपामध्ये। तर तुम्ही ह्या काजू आणि बदामाचा जो प्रमाण आहे तो कमी जास्त करू शकता। तर याला मी अगदी कमी गॅसवर भाजून घेतल्यामुळे एकदम खरपूस होतपर्यंत भाजून घ्यायचं, खूप असं काळपट होतपर्यंत भाजायचं नाही। तर हलकसं ब्राउनिश होतपर्यंत असं भाजून घ्यायचं, तुम्ही बघू शकता इथे। तर आता इथे आपले काजू आणि बदाम सुद्धा भाजून झालेले आहे। याला पण आता एका परातीमध्ये काढून घेतलेला आहे। आणि आता इथे मी 1 चम्मच साजूक तूप टाकलेला आहे आणि इथे मी छोटं वाटं मखाणे घेतलेले आहे। तर हे मखाणे आता याच्यामध्ये टाकून घेऊया आणि एकदम खरपूस होतपर्यंत भाजून घ्यायचं। तर ह्या मखाण्यांमध्ये सुद्धा भरपूर सारे विटॅमिन्स राहतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं। तर याला पण एकदम कमी गॅसवर भाजून घ्यायचं, मोठी गॅस करायची नाही। हे मखाना हे आपल्या पचनासाठी खूप हलके असतात आणि पचायला सोपे असते। या मखाण्यांचे सेवन केल्याने भरपूर प्रमाणात प्रोटीन व फायबरचे प्रमाण असते, त्यामुळे वजन लवकर कमी होण्यास मदत होते। तसेच स्मरणशक्ती सुद्धा वाढायला मदत होते। तसेच आपल्या शरीराची जी हाडं आहे आणि सांधे सुद्धा मजबूत होण्यास मदत होते। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त खरपूस भाजून झालेले आहे। तर हे एक मखाण आपल्या हातामध्ये घ्यायचा आणि असं दाबून बघायचा, असं फुटलं की समजून जायचं की आपले मखाणे भाजून झालेले आहे। तर इथे बघू शकता मस्त पावडर झालेला आहे त्याचा। तर आता आपले मखाणे झालेले आहे। आता आपण इथे 1 चम्मच साजूक तूप टाकून घेतलेला आहे। तर आता इथे मी अर्धी वाटी खारकचं पावडर टाकून घेत आहे। तर हे खारक मी पिवळी खारक वापरलेली आहे इथे, माझ्याकडे काळी खारक नव्हती त्यामुळे मी पिवळ्या खारकेचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे जर काळी खारक असेल तर तुम्ही काळी खारक वापरू शकता। शक्यतो काळी खारकच वापरा, कारण तिच्यामध्ये भरपूर सारे विटॅमिन्स असतात। तर ह्या खारकेच्या पावडरला मी घरीच बनवलेलं होतं। तर इला छान तुपामध्ये मस्त भाजून घ्यायचं खरपूस, आणि तुम्ही बघू शकता इथे मस्त छान सॉफ्ट झालेलं आहे पावडर हे। तर हे आता आपलं पावडर भाजून झालेलं आहे अशा प्रकारे। आणि आता याला आपण काढून घेऊया एका भांड्यामध्ये। खारकमध्ये भरपूर सारे स्रोत असतात, ऊर्जा भरपूर असते, तर ते तुम्ही आवर्जून टाका। आता इथे मी 1 चम्मच साजूक तूप टाकलेला आहे आणि इथे मी अर्धी वाटी डिंक घेतलेला आहे। ह्या डिंकाला पण छान आपण तुपामध्ये परतून घेऊया। तर हे जसं आपला साबुदाणा, नायलॉन साबुदाणा जसा आपण फ्राय करतो, जसा तो फुलतो तशा पद्धतीने हा डिंक सुद्धा फुलल्या जातो। तर ह्या डिंकाला असं फुलेपर्यंत छान परतून घ्यायचं तुपामध्ये, आणि एकदम कमी गॅसवरच परतून घ्यायचं। या डिंकामध्ये पण भरपूर सारे विटॅमिन्स असतात, शरीरातील जी कमजोरी आहे ती कमी करून ताकद वाढवतो। खास करून प्रसूतीनंतर स्त्रियांना लाळवामधून हे डिंक दिले जाते, त्यामुळे हाडे आणि सांधे मजबूत होतात। आणि जे लोक खूप मेहनतीचे कामं करतात त्यांच्यासाठी डिंकाचं सेवन अगदी थकवा निघून जातो, त्यामुळे ह्या डिंकाचं सेवन नक्की केलं पाहिजे। तर हे बघा अशा पद्धतीने छान डिंक फुललेला आहे। तर इथे आपला डिंक छान भाजून झालेला आहे, याला पण काढून घेऊया एका भांड्यामध्ये। आणि आता हे खोबऱ्याचं किस आपण इथे भाजून घेऊया। तर याच्यामध्ये ऑलरेडी तेल असल्यामुळे मी इथे तुपाचा वापर केलेला नाही आहे। तर मी खोबऱ्याचा किस मी घरीच किसून घेतलेला आहे मोठ्या किसणीने। तुम्ही हवं तर मार्केटमधून हे खोबऱ्याचे किस रेडीमेड आणू शकता आणि लाडवामध्ये वापरू शकता। तर हे बघा एकदम
जास्त भाजायचं नाही, हा असा गोल्डन कलर येतपर्यंत भाजून घ्यायचं खरपूस। तर तुम्ही बघू शकता इथे मस्त छान खोबरं भाजून झालेलं आहे। लाडवामध्ये खोबऱ्याचे टेस्ट अप्रतिम लागते, म्हणून खोबऱ्याचं किस आवर्जून टाका। तर इथे मी आता छोटं वाटं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ह्या पिठाला पण मी ह्या वाट्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। सुरुवातीला 4 ते 5 मिनिट बिना तेलाने किंवा तुपाने असंच कोरडं पीठ हे भाजून घ्यायचं। सतत असं चम्मचनी फिरवत राहायचं। बघा 4 ते 5 मिनिट मी भाजलेलं आहे। थोडासा कलर चेंज झालेला आहे पिठाचा। आणि आता इथे मी 2 चम्मच तुपाचा वापर केलेला आहे, तूप टाकलेलं आहे इथे। आता हे तूप छान ह्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया। गव्हाच्या पिठामध्ये गुठळ्या वगैरे ज्या आहेत त्या पूर्ण फोडून घ्यायच्या छान। आणि बघा तुम्ही बघू शकता गव्हाचं पीठ किती मस्त सुंदर छान भाजून झालेलं आहे। मस्त खरपूस गोल्डन कलर येतपर्यंत मी याच्यामध्ये 4 ते 5 चम्मच तुपाचा वापर केलेला आहे। एका वेळेस टाकून घ्यायचं नाही, थोडं थोडं लागेल तेवढं असं टाकून घ्यायचं आणि खरपूस असं भाजून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता किती मस्त छान भाजून झालेलं आहे। अगदी कमी गॅसवर भाजून घ्यायचं आणि याला एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे। आणि आता इथे मी 1 चम्मच साजूक तूप टाकून आता मी गूळ घेतलेला आहे, ते 3 बट्ट्या बारीक केलेलं, पाऊण वाटं साधारण हे भरलेलं आहे। तर ह्या गुळाला पण ह्या तुपामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि मेल्ट करून घेऊया। आणि इथे मी 3 ते 4 छोटे चम्मच आपले पोहे खायच्या मी पाणी टाकून घेत आहे थोडंसं, म्हणजे हे गूळ आहे ते लवकर मेल्ट व्हायला हवं, त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे इथे। आणि याला पण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून छान टेक्स्चर येतो आणि लाडू मळायला पण छान मळून पण जातं। त्यामुळे थोडंसं असं पाणी टाकून असं जे आहे गूळ छान मेल्ट करून घ्यायचं। तर इथे बघा आपलं गूळ छान मेल्ट करून झालेलं आहे, खूप घट्ट होऊ द्यायचं नाही, अशा प्रकारे असं मेल्ट करून घ्यायचं। आणि आता ही आपली चाशणी तयार आहे गुळाची। तर आता याला आपण ह्या साईडला ठेवून देऊया थोडा वेळ, तोपर्यंत हे मखाणे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। तर ह्या मिक्सरमधून आता आपण हे मखाणे, काजू आणि बदामचे तुकडे हे एकत्र करून मिक्सरमधून ग्राइंड करून घेत आहे। तर मी हे खूप काही बारीक करून घेत नाही, याची पावडर अशी दरदरी करून घ्यायची, म्हणजे लाडवामध्ये छान लागते लाडू खायला। तर तुम्ही बघू शकता इथे मस्त छान बारीक झालेली आहे, खूप बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही, अशा पद्धतीने मी हे पावडर करून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने मी ह्या मगज बिया, भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया यांचा पण मी दरदरा पावडर करून घेणार आहे। तर ह्या अशा पद्धतीने हे पावडर करून घ्यायचं। तुम्हाला जर हे पावडर करून पाहिजे नसेल तर तुम्ही अख्ख्या बिया पण याच्यामध्ये वापरू शकता। तर इथे बघा मी या तिन्ही बियांच्या छान असा दरदरा पावडर करून घेतलेला आहे। तर आता इथे मी डिंका सुद्धा मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। तर या डिंकाला पण छान बारीक करून घ्यायचं। तर आता इथे मी जवस बारीक करून घेत आहे, ग्राइंड करून घेत आहे मिक्सरमधून, याला पण मी दरदरच ठेवणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही फाईन पावडर करून घेऊ शकता। तर तुम्ही इथे बघू शकता छान मी इथे दरदरा पावडर करून घेतलेला आहे। आणि आता इथे मी 7 खरबूज घेतलेले आहे, याच्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहे। मी आता ह्या पॉटमध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घेऊन हे खजूर टाकून घेऊन मिक्सरमधून बारीक करून घेत आहे, कारण नुसते खजूरची पेस्ट केली तर ते मिक्सर जारला चिकटून जाईल, त्याच्यामुळे मी पावडर टाकून गव्हाचं पीठ टाकून पावडर केलेली आहे। आता इथे मी खारकेचा पावडर टाकून घेतलेला आहे आणि मी हे लाल तीळ आणि पांढरी तीळ आणि खसखस अख्खी टाकून घेतलेली आहे, याचा पावडर बनवलेला नाही आहे। आणि हे गव्हाचं पीठ आहे हे पण टाकून घेतलेलं आहे। आणि हे आपलं जे गुळाचं पाक आहे ते पण आता याच्यामध्ये टाकून घेऊया। पूर्ण हे गुळाचं पाक हे अशा पद्धतीने पूर्ण टाकून घ्यायचं ह्या पूर्ण पावडरमध्ये आणि छान चम्मचनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्ही हवं तर गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर आता ह्या चम्मचनी गरम पाक असल्यामुळे सुरुवातीला चम्मचनीच मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने। आणि मग नंतर हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण हाताने मिक्स करून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने मी हाताने मिक्स करून घेत आहे। दोन्ही हाताने जे गुळाच्या ज्या गुठळ्या आहे पाकाच्या त्या पूर्ण निघाल्या पाहिजे, अशा पद्धतीने
मी छान दोन्ही हाताने मिक्स करून घेत आहे। अशा पद्धतीने छान घासून घ्यायचं म्हणजे पूर्ण जे पावडरला गुळाचं पाक आहे ते पूर्ण लागलेलं पाहिजे। आता इथे मी थोडंसं तूप टाकून घेत आहे आणि आणखी पुन्हा मी लाडू वडायला घेत आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मस्त लाडू वडून वळल्या जात आहे बघा। अशा पद्धतीने छान लाडू वळल्या गेलेला आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही हवं तर पूर्ण जे साहित्य आहे त्यांचं पूर्ण मिक्सर ग्राइंडमधून तुम्ही ग्राइंड करून घेऊ शकता, पूर्ण पावडर बनवून तसे सुद्धा तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता। तर बघा असं थोडं दोन्ही हातांनी छान असं गोलाकार फिरवून घ्यायचा म्हणजे छान आकार येतो। तर तुम्ही बघू शकता इथे लाडू किती सुंदर झालेला आहे। अशाच पद्धतीने मी दुसरा पण लाडू वळून दाखवत आहे। तर बघा दुसरा पण लाडू छान आपला वळला गेलेला आहे। अशा पद्धतीने मी आता पूर्ण लाडू वळून घेते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते। तर हे लाडू आपल्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आहे। आपल्या कंबरदुखीसाठी, केसगळतीसाठी किंवा आपले सांधेदुखी आहे, आपले शरीराचे हाडे दुखतात कधी कधी, तर त्यासाठी हे लाडू रोज एक सकाळी लाडू खाल्ला तर आपल्या शरीरातील जे त्रास आहे ते पूर्ण नष्ट होऊ शकते। तर तुम्ही बघू शकता इथे किती मस्त आपले पूर्ण लाडू वळून झालेले आहे आणि दिसायला पण खूप अप्रतिम दिसत आहे। तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवू शकता। तुम्ही हवं तर याच्यामधले जे तुमच्याकडे जे साहित्य असेल त्या साहित्यामध्ये तुम्ही बनवू शकता। तर तुम्हाला मी एक लाडू फोडून दाखवत आहे, आतमधला तुम्ही टेक्स्चर बघू शकता किती सुंदर दिसून राहिलेला आहे। तर अशाच पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये तुमच्याकडे जे साहित्य असेल त्या साहित्यामध्ये तुम्ही लाडू बनवा। व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्याकडे काही टिप्स असेल तर माझ्यासोबत नक्की शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा। तुम्ही कुठून व्हिडिओ बघतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग। नमस्कार।